सो आपण मागच्या कॉलमध्ये हे बघितलं होतं की आपण ASPX चा कोड कसा अनलाईज करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण API कशा फाइंड करू शकतो. आता त्या API फाइंड ज्या झालेल्या आहेत त्याचा आपण .NET साईडला कसं API राईट करू शकतो. सो त्याच्यासाठीचा हा कॉल आहे. सो मी पहिल्यांदा एक स्क्रीन घेते. आपला जो ASPX फाइंड करण्याचा होता प्रॉम्प्ट तोच मी त्याला दिलेला आहे आणि API ज्या फाइंड करण्याचा आहे तोच दिलाय. तर त्याच्याबरोबर खाली मी त्याला आणखीन एक लाईन ॲड करून दिली की मला APIचं नेम दे आणि त्याचे पॅरामीटर्स जे काही असतील तर ते दे. ठीक आहे. सो मी आता हा प्रॉम्प्ट आहे जो API फाइंडिंगचा तो मी तुम्हाला आणखीन इम्प्रूव्ह करून देईल. बट आत्ता पॉसिबल आहे ते. अरे यार. म्हणजे आपल्याला आता मिळेल की ह्याच्यामध्ये कोणते API आहेत आणि त्याच्या रिलेटेड जे पॅरामीटर्स असतील ते आपल्याला मिळतील. नम्रता, त्या दिवशी ते क्रूलचं तू सांगितलेलं हेच का? ते क्रूल होतं ना ते थोडं कन्फ्युजिंग होतं ना, मग हे थोडंसं सोप्या पद्धतीने आपण करू नये. त्याने आपल्याला USB आणि याचे नेम्स नाही दिलेत. सो त्याने फक्त कोणती API कॉल होणार आहे. नम्रता, काय बोलते का तू? एक 2 मिनिटं थांबा. अंकिता रेकॉर्डिंग स्टॉप कर. आपण लास्ट कॉलमध्ये यूजर स्टोरी राईट करणे, टेस्ट केसेस राईट करणे हे बघितलं होतं आणि त्याचबरोबर डेव्हलपमेंट साईडला आपण ASPX कोड अनलाईज कसं करायचं ते आणि API फाइंड आपण कशा करू शकतो त्यातला ते चेक केलं होतं. सो आता आपण त्यातल्या APIचं क्रूल काढणार होतो आहोत की म्हणजे आपल्याला त्या API साठी लागणारे पॅरामीटर्स कोणते कोणते आहेत ते आपण ASPX कोडमधून फाइंड करणार आहोत आणि त्यानुसार आपण .NET साईडला API राईट करणार आहोत त्याच्या. स्क्रीन दिसते ना माझी सगळ्यांना?
हा येतो. हा. आता आपण एपीआय रायटिंगसाठीचं प्रॉम्प्ट बघूयात. अ, पहिल्यांदा आपण एक यूएसपी फाइंड करून घेऊयात एएसपीएक्सच्या कोडमधून. हा प्रॉम्प्ट आहे तो एएसपीएक्स कोड अनलाइज पण करतो, त्याच्यामध्ये तो एपीआय फाइंड पण करतो आणि आपल्याला त्या एपीआय रिलेटेड जे नेम असतील आणि त्याचे यूज होणारे पॅरामीटर्स जे आहेत ते आपल्याला तो फाइंड करून देतो. हा, आता त्याने आपल्याला नाही ते हा त्या यूएसपी दिलेले आहेत की कुठली कुठली यूएसपी यूज होणार आहे आणि त्या रिलेटेड आपल्याला त्याने पॅरामीटर्स पण दिलेले आहेत की कुठले पॅरामीटर्स ह्याच्यामध्ये यूज करणार आहोत आपण. दिसते इथे आणि सगळ्यांनी यूज करताना आस्क मोड यूज करा, एजंट मोड यूज नका करू. आस्क मध्ये पण जेव्हा तुम्ही ॲटो ठेवताय तर तो करस्पॉन्स कॉम्प्रोजर म्हणून आहे त्याच्यावरती ठेवा. म्हणजे आपले आउटपुट आपल्याला मिळेल बट आपले जे टोकन्स आहेत ते जास्त नाहीत जाणार. सो आता त्याने आपल्याला स्टोअर प्रोसिजर दिली, त्याच्याबरोबर त्याला जे पॅरामीटर्स लागणार आहेत ते पॅरामीटर्स त्याने आपल्याला ॲड करून दिलेले आहेत. तर आता मी एपीआय साईडला जो प्रॉम्प्ट द्यायचा आहे ते सांगते. पहिल्यांदा मी सोल्युशन ओपन करते जे आपले एपीआयचं आहे, जे डॉट नेट फ्रेमवर्क आपण म्हणतो त्याला, डॉट नेट फ्रेमवर्कमध्ये आहे. सॉरी. त्यासाठी मी इंटर्न्स लाईक थोडंसं आपला जो डॉट नेटचा फ्लो असतो तो एक्सप्लेन करून सांगते की त्याच्यामध्ये काय काय असतं. डॉट नेटमध्ये आपण डॅल फाईल जे एपीआय राईट करत असतो त्याच्यासाठी आपल्याकडे 4 फाईल असतात. एक असते डॅल फाईल, एक असते कंट्रोलर, इंटरफेस आणि रिपॉझिटरी. तर डॅलमध्ये ना आपण जे आपल्या एपीआयचं मेन लॉजिक असतं ना ते आपण डॅलमध्ये राईट करत असतो. त्याच्यानंतर आपण कंट्रोलरमध्ये आपल्याला जी बाहेर ती एपीआय ॲक्सेस करायची आहे यूआरएल ती आपण कंट्रोलरमध्ये कॉल करत असतो. इंटरफेसमध्ये आपण जी आपल्याला स्ट्रिंग जाणार आहे त्याचे पॅरामीटर्स पास करत असतो आणि रिपॉझिटरीमध्ये आपण काही जर एक्सेप्शन येणार असेल, आपले रिझल्ट असेल तो आपण देतो. तर ह्या अशा 4 फाईल असतात. हे मी तुम्हाला देईन जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्ट काय असतं डॉट नेट फ्रेमवर्कमध्ये. अ, अ, ऋतुजा सांगू शकतेस का आपण डॉट नेटमध्ये कोणत्या 4 फाईलमध्ये चेंजेस करतो? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो नम्रता, येतोय आवाज. हो येतोय. मॅम, काय म्हणला एकदा परत सांगा? आपण डॉट नेट फ्रेमवर्कमध्ये एपीआय राईट करतो. तर मी हा आता 4 फाईल सांगितले की आपण कोणत्या कोणत्या 4 फाईलमध्ये चेंजेस करतो. तर मग तुला 4 फाईलचे नेम सांगू शकतेस का? की कुठले कुठले अ, समजले का तुला? म्हणजे हा म्हणजे तुम्ही जी म्हणला ती 4 फाईलची नावं माहित आहेत. एक कंट्रोलर, हं, देन इंटरफेस, हं. परत त्यानंतर डीएल म्हणून एक होती बहुतेक, डॅल, आणि रिपॉझिटरी.
येस. अभिजित, डॅल फाईलचं मीनिंग म्हणजे डॅल फाईलमध्ये आपण एक्झॅक्ट काय करतो सांगू शकतोस का? हॅलो. तुझा आवाज खूप कमी येतोय. हॅलो मॅम. हा बोल. येतोय आवाज? ते खूप कमी आवाज येतोय तुझा. एक मिनिट. ठीक आहे, असू दे. नेक्स्ट प्रतीक्षा, डॅल फाईलमध्ये काय करतो आपण? हॅलो. हा. म्हणजे डॅल फाईल मध्ये आपण की म्हणजे जो काही डेटाबेस असतो त्याशी डायरेक्ट म्हणजे काय इंटरॅक्शन करून आपण जो डेटा आहे ना तो त्याच्यामध्ये फेच करतो किंवा सेव्ह करतो. येस. हा ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तर पुढे जाऊया. हे डॉट नेटचा हा कोड आहे. त्याचा ॲक्सेस मी तुम्हाला सगळ्यांना देईन इंटर्न्सला, कारण आपली RIT टीम आहे त्यांच्याकडे ऑलरेडी हे आहे. सो आता आस्कमध्ये जाते मी. हा हा एक प्रॉम्प्ट आहे आपला, ज्याने आपण API राईट करतो. त्याच्यामध्ये रोल आहे सोल्युशन आर्किटेक्ट विथ एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स इन SQL सर्व्हर अँड डॉट नेट. हा तर डॉट नेट घेतलं आणि त्याच्यावर जे फ्रेमवर्कचं 4.8चं आहे, आपल्याकडे आहे आता लेटेस्ट, ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कंटेक्स्टमध्ये काय सांगितलंय की मार्जिन एक्झिस्टिंग ASPX ॲप्लिकेशन. आपल्याला काय करायचं आहे, ASPX ॲप्लिकेशनमध्ये एक्झिस्टिंग यूज झालेले API यूज करायचे आहेत आणि त्या रिप्लिकेट करायचे आहेत रिॲक्टमध्ये, आणि बॅकएंड त्याचं डॉट नेट ठेवायचं आहे. डॉट नेट 4.8 वेब API. आणि त्यांना काय सांगितलं आहे, आम्ही ASPX कोड अनलाइज केला आहे आणि त्याच्यानंतर काही स्टोअर प्रोसिजर फाइंड्स केल्या आहेत, तर त्या स्टोअर प्रोसिजरचं नाव इथे त्यांनी दिलेलं आहे. आता हे एकच आहे, एकाच API साठीचा हा कोड आहे, सॉरी प्रॉम्प्ट आहे. तर त्याच्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तिथे कोणत्या 4 फाईलमध्ये त्याला काय चेंज करायचं आहे ते सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर एक्झॅक्ट कुठल्या API कंट्रोलर आणि त्याचा पाथ आपण त्याला देतोय आणि काय करायचं तिथे एंड पॉईंट तिथे सांगितलंय, इम्प्लिमेंट द API एंड पॉईंट बेस्ड ऑन द स्टोअर प्रोसिजर. तर आपण इथे ना आता त्याला स्टोअर प्रोसिजर पण देणार. आता फर्स्ट आपण काय करूयात की ASPX च्या कोडमधून आपल्याला ही USP आलेली आहे. आवाज नाही येते नम्रता. हॅलो, आवाज. हा, आता येतो. आता येतोय का? हो. हो येतोय. हा. हा तर ASPXचा कोड जेव्हा आपण अनालाइज केला, त्याच्याकडून API फाइंड करून घेतल्या, तर आता त्याने आपल्याला पॅरामीटर्स पण दिलेले आहेत. तर मग हा आपण पहिल्यांदा स्टोअर प्रोसिजरचं नाव कॉपी करूयात आणि इथे जे आपण त्याला सांगितलं ना की ही आम्ही स्टोअर प्रोसिजर आयडेंटिफाय केली, तर ही स्टोअर प्रोसिजर आपण त्याला इथे देऊयात. आणि त्याचबरोबर आता मला हे स्टुडंटच्याच ह्याच्यामध्ये करायचं आहे. स्टुडंटचे जे फोल्डर्स आहेत त्याच फोल्डरमध्ये आपल्याला हा कोड राईट करायचा आहे. सो मी इथे काही चेंज नाही करत आहे. तुम्हाला जर स्कूल डायलमध्ये करायचं असेल तर तुम्ही स्कूल डायलच्या फाईलचा पाथ इथे द्यायचा आहे. सो आता त्याच्यानंतर खाली मी काय करते, इथे मी त्याला काय करते ते काय प्रोव्हाइडेड त्याने आपण त्याला हे पण सांगितले की पोस्टमनसाठी मला URL आणि बॉडी पण दे आफ्टर, म्हणजे मी चेक करू शकेन की ते राईट आहे की रॉंग आहे ते त्याच्यासाठी. सो आता आपण याला पॅरामीटर्स जे आहेत ते पण आपण देऊयात. तर हा प्रॉम्प्ट मी देते. या प्रॉम्प्ट बरोबर मी त्याला जे आपल्या 4 फाईलमध्ये चेंज करायचा असतो त्या 4 फाईलचे नाव देते. स्टुडंट डॅल, इंटरफेस, रिझल्ट पण देणं गरजेचं असतं, कारण एखाद्या वेळेस तो क्लास असतो, तो क्लास डिफाईन केलेला नसतो. सो क्लास, रिझल्ट, स्टुडंट रिपॉझिटरी अँड स्टुडंट कंट्रोलर.
आता ह्याच्यामध्ये स्कूल पॅरम्स पण एक आहे, जे की काय असतं, तुम्हाला जे पॅरामीटर्स यूज होणार आहेत ना, ते कुठेतरी एक्झिस्टिंग ॲड केलेली असली पाहिजेत. ते आपण स्कूल पॅरम्समध्ये करतो आणि इंटरफेस थ्रू आपण ते ॲक्सेस करतो. जे इंटरफेस आहे, इथून ते आपण ॲक्सेस करतो त्याला. स्कूल पॅरंट्स. सो स्कूल पॅरंट पण देते. जर एखादं आणि आपल्या प्रॉम्प्टमध्ये आपण असं त्याला सांगितलंय, की स्कूल पॅरंट्समध्ये असा पॅरामीटर ॲड कर, जो आपल्या USPमध्ये एक नवीन आहे. जो एक्झिस्टिंग असेल तो नको करू. तर त्याचबरोबर मी त्याला ना हे देते, जे USP असते, USP कशी फाईंड करायची पहिलं ते दाखवते. हा प्ले स्केलचा सेटअप आहे. त्याच्यामध्ये हे आपले सगळे डेटाबेस आहेत. सो PPSला मी आता API फाइंड करते, USP फाइंड करते. सो प्रोबॅबिलिटीमध्ये गेले, इथे स्टोअर प्रोसिजर्स आहेत. त्याच्यावरती राईट क्लिक केल्यानंतर फिल्टर येतं. फिल्टरमध्ये जे आपल्याला USPचं नाव मिळालेलं आहे, ते USPचं नाव आपण फिल्टर करायचं. ठीक आहे. आता इथे मल्टिपल आल्यात, पण आपल्याला ही पाहिजे, सो आपण ह्याला मॉडिफाय करायचं. आता मॉडिफाय केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट समजतं की ह्याच्यात काय पॅरामीटर्स येणार आहेत, हे काय करणार आहे. म्हणजे जो डॅल फाईलमध्ये आपल्याला कोड राईट करायचा आहे ना, तो एक्झॅक्ट USP नुसार घेईल. तो एक्स्ट्रा काही कोड ॲड नाही करणार. सो मी एक USP ॲड केली होती तिथे, सो मी तेच ही करते. USP फाईल्स नाही, ही नाही ॲड केली. ओके. सो मी तुम्हाला करून दाखवते एक नवीन फाईल कशी ॲड करायची ते. हा मी एक वेगळा फोल्डर क्रिएट करून ठेवलाय, कारण जेवढा आपण कोड बेसमध्ये डेटा ऍड करतोय ना, तर तो आपल्याला प्रॉब्लेम ठरणार आहे जेव्हा आपण कोड पुश करतोय त्या टायमिंगला. सो कंट्रोल सेव्ह केलं तर मी ह्या फोल्डरला जाऊन त्याला सेव्ह करते, जिथे की मी माझ्या सगळ्या फाईल ठेवलेल्या आहेत USB. म्हणजे आता त्याला एक्झॅक्ट नाव पण समजेल की कुठली USB दिली आहे ते. सो आता आपण मी लास्ट कॉलमध्ये एकदा बोलले होते की आपण त्याचा क्रूल काढूयात, पण जेव्हा आपण त्याचा क्रूल काढतो ना, तर ती खूप मोठी लार्ज स्टेज येते. आणि जेव्हा आपण .NET साईडला येतोय ना, तर तो कन्फ्यूज होतोय की एक्झॅक्ट त्याला त्यातलं काय घ्यायचं आहे तो. सो आपण ती एक सोपी मेथड काढली की जेव्हा आपण API फाइंड करतोय ना, तेव्हाच आपण त्या पॅरामीटरमध्ये तसं एक सेंटेन्स ॲड करूयात की आम्हाला पॅरामीटर्स पण दे, USPची नेम्स पण दे, आणि जे काही एक्स्ट्रा क्वेरी असतील ते पण आम्हाला दे. नम्रता, हा, त्याच्यामध्ये हे एक आहे की ते USB ऑलरेडी जर का आपल्या कोड बेस मध्ये यूज केलेली असेल तर डबल राईट करायची गरज नाहीये. एक्झिस्टिंग आहे तीच यूज करू शकतो. हा, आपण हे या प्रॉम्प्ट मध्ये टाकू शकतो ना तसं. हम्म. हा, म्हणजे तो काय करेल, चेक करेल की ही USB यूज झाली आहे का नाही. ही जरी यूज हा हा आपण हा चेंज करू शकतो. बट आता एक सिंपल दाखवते की API कशी राईट करायची ते. बिकॉज आपल्याला मॅम जास्त तुम्ही मल्टिपल USB आपल्याला राईट करायचे नाहीये आता एक्झिस्टिंग असतील तर. सपोज जर येस, का त्याचे पॅरामीटर डिफरन्स असतील तर आपल्याला ते राईट करणं जरुरी येस, आहे. पण येस. सेमच पॅरामीटर यूज करत असतील तर नाही, म्हणजे तीच यूज करायची. रिझल्ट डिफरंट असेल तरी चालेल, बट सेम पॅरामीटर असेल तर तीच यूज करायची. हा, येस. हा, अ, अ,
जे इंटर्न्स आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, की जेव्हा आपण आपल्या कोड बेसमध्ये आता आपला खूप लार्ज कोड झालेला आहे आणि त्या कोडमध्ये खूप USP यूज केलेले आहेत आणि आपले सगळे स्टुडंटवरती डिपेंड आहे. तर मग स्टुडंटच्या ज्या रिलेटेड USP आहेत त्या आपल्याकडे ऑलमोस्ट गेले आहेत. म्हणजे स्टँडर्ड्स असतील, स्टुडंटच्या इन्फॉर्मेशनच्या असतील, डिव्हिजन असतील, त्यांचे टीचरच्या लिस्ट असतील, तर त्या USP आपल्याकडे ऑलरेडी यूज केलेले आहेत. तर मी ह्या प्रॉम्प्टमध्ये ते अपडेट करून देते, की जर एक्झिस्टिंग म्हणजे ती जी API आहे, USP आहे किंवा ती क्वेरी आहे, ती आपल्या कोड बेसमध्ये चेक करेल आणि त्याच्यानंतरच मग तो API राईट करेल. नाहीतर तो आपल्याला तसा मेसेज देईल. ठीक आहे? अ, हां, अमन तुला काय बोलायचं होतं? मला एक विचारायचं होतं, तुम्ही हां. SQL सर्व्हरवरती मॉडिफाय केलं. देन पुढचं प्रोसेस काय केली? मॉडिफाय केली फक्त तेवढंच केलं तुम्ही? म्हणजे फोल्डर हां, क्रिएट केले ते? हां. मॉडिफाय केली. USP आपल्याला चेंज नाही करायची. USPमध्ये आपण काही चेंज नाही करत. सो मी काय केलं, ही USP आहे अशी कॉपी करून घेतली आणि आपली जी हां, कर्सर आहे त्याच्यामध्ये कंट्रोल एन केलं ना, की न्यू फाईल ॲड करायला आपल्याला ऑप्शन मिळतो. ओके, कॉपी पेस्ट केली तिथे. कंट्रोल कंट्रोल एन केलं की. हां, तेच ना, म्हणजे न्यू का आपलं टॅब ओपन केला ना तुम्ही त्याच्यावरती आणि पेस्ट केली ती? हां, हां. ती USP पेस्ट केली आणि एका फोल्डरमध्ये सेव्ह केलं. जर आपण ह्याच कोड बेसमध्ये ते सेव्ह करत असेल ना, तर ते आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आहे. जे आपल्याला कोड पुश करू किंवा कोड आपल्याला नवीन घ्यायचा असेल, तर तो काय होतं, की त्या ह्याच्यामध्ये साठून राहतं. तर मग आपण काय केलं त्याच्यासाठी, की एक नवीन फोल्डर क्रिएट केला आणि त्या फोल्डरमध्ये आपण त्या सगळ्या USP ठेवल्या आणि जे आपल्याला रिलेटेड लागणार आहे ते सगळं. आता जेव्हा आपली ही स्क्रीन कंप्लीट होईल, तेव्हा आपण तो फोल्डर डिलीट करू शकतो ना, कारण आपल्याला USPची एवढं गरज नाही पडत, कारण ऑलरेडी आपल्याकडे डेटाबेस आहे. ठीक आहे? मग ते प्रोव्हाइड केलं ना आपण जे न्यू टॅबवर ॲड केलं ते हां, याच्यामध्ये प्रोव्हाईड केलं. प्रॉम्प्टमध्ये? हां, केलं ना हे बघ. गेट पेज्ड हां, मग तेव्हा स्टुडंट गेलं टेस्ट. नव्हतं. हां, ओके, ओके. केलं. प्रोव्हाईड केलं. त्याशिवाय त्याला नाही समजणार. आणि आपण आस्क मोड यूज करतोय ना, तर जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन त्याला कशी देता येईल ते बघा. ठीक आहे. सो त्याने आता इंटरफेस रिझल्ट पण त्याने दिलेला तर त्याने एक नवीन क्लास केलाय कारण तो जर नसेल एक्झिस्टिंग मध्ये सो त्याने एक नवीन केलाय. हा आता त्याने त्याच्यामध्ये जो आपल्याला रिस्पॉन्स येणार आहे ना त्या रिस्पॉन्स मध्ये काय काय व्हॅल्यू येणार आहे ते त्याने सगळे पास केलेले आहेत आणि तसा एक आपल्याला क्लास क्रिएट करून दिलेला आहे आणि स्कूल पॅरेंट्स मध्ये ह्या फील्ड्स ऑलरेडी एक्झिस्ट आहेत बट युजर टाईप आय डी आहे तो एक्झिस्टिंग नाहीये सो त्याने तो ऍड केला. त्यानंतर डॅल फाईलमध्ये त्याने पहिल्यांदा अ, ह्याला नाव आहेत आपल्याकडे हा पहिल्यांदा त्याने सिग्नेचर राईट केली ही सिग्नेचर असते ज्याच्यामध्ये आपण क्लास जो रिझल्टमध्ये क्लास असतो तो क्रिएट करतो. त्याच्यानंतर ही मेथड असते आपली आणि त्याला लागणारे पॅरामीटर्स जे असतात त्याला आपण सिग्नेचर म्हणतो. सो ते पण त्याने ऍड करून दिलेले आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर हे पॅरामीटर्स जे आपल्या USP बॉडीमध्ये जाणार आहेत ते ॲज इट इज त्याने घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर हा डेटा पास होणार आहे. ठीक आहे म्हणजे हा रिझल्ट आहे आपला हा आपल्याला असा रिझल्ट शो करणार आहे तो. ठीक आहे त्याच्यानंतर त्याने हे चेक केलं की स्टुडंट येतोय की नाही आणि त्याच्यानंतर त्याने रिझल्ट आहे तो रिटर्न करतोय आपल्याला. त्यानंतर त्याने इंटरफेस आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे हा इंटरफेस आहे. त्याच्यानंतर रिपॉझिटरी एक्सेप्शन दिलेलं आहे की जर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला एरर दाखवेल इथे आणि त्याच्यानंतर आपल्याला कंट्रोलर दिलेलं आहे की आपण बाहेर हे कसं ऍक्सेस करणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला लागणारे सगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. सो ही जी असते ती आपली URL असते आणि लोकल होस्ट आपण जेव्हा व्हिज्युअल स्टुडिओ कोड रन करतो तेव्हा हे आपण त्याला पास करतो पोस्टमन मध्ये API रन करतो. ही आपली बॉडी असेल आणि एक्स्ट्रा एक्झाम्पल रिक्वेस्ट बॉडी विथ अ फिल्टर लॉक्ड स्टुडंट. हां आता ह्याच्यामध्ये फिल्टर पण आहे सो त्याने फिल्टर पण लावून दिलंय की ह्या ID ला फिल्टर कर म्हणजे सर्च फील्ड आहे त्या स्क्रीनवरती तर सर्च केल्यानंतर त्याला काय दिसेल म्हणजे स्टँडर्ड 5 त्याने सर्च केलं ना तर तो स्टुडंट त्याला दिसेल म्हणजे त्या रिलेटेड त्याला डेटा दिसेल आणि मग हा डेटा शो होणार आहे आपल्याला म्हणजे असा डेटा शो होणार आहे. ठीक आहे API कशा असतात आतापर्यंत कळालं. काल
कोणाला डाऊट आहे का याच्यामध्ये? मॅम आपण जे पोस्टमन वरती ते की API टाकणार आहे जे आपण टेस्टिंगसाठी तिथे आपल्याला पूर्ण स्ट्रक्चर दिसणार ना पूर्ण काय काय बॉडी आहे त्याच्यामध्ये ते त्या हा, एक मी DB चा. तुला दाखवते. एक दाखवते. ठीक आहे, मी ही API पुश केलेली आहे आता. गेट स्टँडर्ड डिव्हिजन म्हणूनची आहे आणि मी सेंड करते. तर ठीक आहे, मला जो ह्याच्या रिलेटेड डेटा होता तो मला सगळा मिळाला. म्हणजे 18च्या स्कूल ही स्कूल आयडी आपली जी PPS आहे आणि त्यांचं लेटेस्ट अकॅडमिक इयर 56 2025 आणि 26च आहे ते. आणि त्याच्या रिलेटेड जे स्टँडर्ड्स आणि डिव्हिजन आहेत ते त्याने मला दाखवले. हे पोस्टमॅनला आपल्याला असं मिळतं. Fine. येस. हा, अजून कोणाला काही डाऊट आहे का? अंकिता रेकॉर्डिंग स्टॉप कर.